ए अंगात आलंय काय तुझ्या? ए आढळणी बघितलं का कसं आहे ते बघा. हाडळ नाही हाडळ हाडळ आहे हाडळ माझ्या पदरात पडलेली. तुमच्या पदरात पडलेली पदर फाटला की तुमचा पा फाटलाय तर काय राहिले या इकडे पदर फाटलाय म्हणून तर एवढं दिवस बेकार आले आहे मला. कशातून बेकार होता दिवस? तर हाडळीमुळं. कशातून बेकार होता दिवस? मग हाडळीमुळं. बघितलं सांगायचं काय पण आपलं हाडळीमुळं. भुताटके भुताटके घरात कशातून भुताटके आहे का नाही? कसं दिसते? कशी दिसते? तर डोकं धुतलंय म्हणल्या डोकं धुतलंय म्हणून होय. नाही तर नेहमीच तू मग अशी आहे. होय ना? हा काय मग? काय मग काय मग? तू सांग की तुझं. हाडळ म्हणजे काय? हाडळ म्हणजे भूत. मागं लागले मी तुमच्या मी मागं लागले का तुमच्या? हा असं धरतो ना दाताला होट लागतोय वाटाला दात लागतोय. दात काढून ठेवा. मग कसं करायचं? पटपट काढून ठेवा. असं खायला लागल भात भात खायला लागल आहे का ना? मिक्सरला करून बारीक करून टाकते की तुमच्या तोंडात. त्याला काय ताव? यो 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 गो यो गो, गो, एका टोल्यात कसं दाखवत तुला तर मग बघ. हा, दाखव हा दाखव एकच टोला दिली एक एक दाखव मारू नको की लागतंय दाखवा की मग. लागतंय म्हणते. तर मित्रांनो माझा नवरा खरोखर पडलाय डोक्यावर माहितीये का? माझा हात गुतल्यावर तू लई साधवून घेतलीस बरं का. लई लई म्हणजे लई साधवून घेतली. काय हा काय साधावलं? नाहीतर तुला ना हा. दुमत करीन दुमत काठीच्या रट्ट्यात. काठीच्या रट्ट्यात मला तुमचं करा. बरं करा करा करा. करा. अरे बाई खूप बेहलाच मागणं कसली ती. हा देहाला मागं. तेव्हा आलं सांगात आहे का? वाबी आली रे काय त्यात हो, केस वली येते. बहुतेक वा केस वली येते. केस झाडायला पाहिजे ते नको ते. होय झाडा झाडा केस झाडा अंगातली येऊ द्या. झाडायचे मला लागलं. डोळ्याला लागली पाहिजे ती काय तुझी केस. इतक्याला पाहिजे की मी ही काय इतक्याला पाहिजे असे झाडते पाणी पाणी झाडते. माकडीने लांब केस आहे ते म्हणून इथपर्यंत डोळ्याला लागलो माझ्या. आता पाणी काय लागा एवढी लांब होते माझी केस. मग बघितली तर आखूड केस. होय आकुड जिबूची असते ती परवडला असते केस लांबायची होय आखूड जिबीची म्हणे ती परवडला असते आहे माहिती. तुमच्याकडे बघते मी नंतर. बघ बघ तुमची लय नखरं चालले. बघा बघा काय बघायची ती बघा. बघितलं बघितलं की आता सांगा. आता 17-18 वर्ष बघते 19 वर्ष बघते तरी काय म्हणते तुमच्याकडे तुमचं जास्त होतंय का कमी होतंय दिवस? आ 18-19 वर्ष झाली की लग्न. किती बघितलं. नक्की किती? हा नक्की किती? 19 वर्ष हाय म्हणजे ह्याच्यात हाय म्हणायचं डोक्यात. 17, 18, 19 तीन टप्प सांगितलं. अगं 3 वेळा हे 3 वेळा हे असं तारीख सांगितली म्हणजे काही एकच तारीख असणार ना. 19 वर्ष झाली लग्न. होय अंदाज सांगायचा असतो 17, 18 म्हणजे 19 वर्ष झालीत लग्न. म्हणजे आता माझ्या नवऱ्याच्या डोक्यातनं लय काय 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 उडायला लागले. सगळं ह्या मेंदवातनं उडायला लागले. मी कोण आहे? हा? मी कोण आहे? तू मी ओळखत नाही. मी या म्हणजे बुद्धी पण भ्रष्ट जाती का? आ? बुद्धी भ्रष्ट झाली तुझ्या पुरतीच झाली या. माझ्या पुरती. हो. बघा जाणं लागली पाक राहायला. हे असं काम आहे बघा. आणि हा काही पूर्वी तर नुसतं मोबाईल आणि किती अभ्यास चाललाय. लाईट लाव ग जरा बघू दे पुरीचं तोंड मला. काय आता बसली. हा. किती पोरगी मांडी तिडी टाकून किती अभ्यास चाललाय. अरा रा रा रा. तिला दाखवले तिचं बघितलं काय काय करते ती. तर आमच्या बायकोला लगेच राग आला. तिच्या मम्मीला राग आला. मम्मी ए मम्मी यो 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 जवळ ये जवळ ये. कोणाची मम्मी? पुरीची. असं कधी म्हणायचं? तुला दम आहे? मम्मी या मम्मी या तुला दम आहे का? म्हणायचं कधी? मग म्हणलीच की. अर्धवट म्हणत जाऊ नका. नाही नाही अर्धवट कशाला सांगायला सांगते तो. अर्धवट काय तुला बोलत नसतो. मग ते अर्धवट काय सांगत जाऊ. म्हणून म्हणलो मम्मी ए मम्मी ये ये ये. पोरींची मम्मी जिकणी जा.
आणि थोडे पोरगेच नाही विचारायचं. तेव्हा काही ना काहीतरी काढतच असते इकडून. मित्रांनो एक काम करतो आता, मम्मीच काय नक्की डोक्यातलं खुळ आहे ना तीच बाहेर काढतो. काढा. हा तुझी मला मारती का नाही त्याचं कारण काय काय आज? काय कारण नाही. हा उठा आणि कामाला जा. कुठं जा? कामातच जायचं का नाही तर तुम्हाला काय कामधंदा येते की मग नाहीतर चला मी ज्वारी वाढवायचे एवढी वाढवून घ्या ज्वारी. मी तुमच्या हाताखाली घालून काय कारण नाही, मी घरी आणून दिलंय तुझं तू कर नाही तर तसंच पडू दे जा. कसा आवाज चढला, कसा आवाज चढला, कसा ओरिजिनल आवाज आहे. हा कसा आवाज चढला. ओरिजिनल आवाज आहे तुझा. काय बारकाय आवाज, म्हशी सारखी, म्हशी कशी वराडते तसा आवाज येतो तुझा, माहित आहे का? बरोबर आहे. त्याचं काय आहे ग? बरोबर आमचा वायचा आवाज वाढला की लगेच ह्यांचा ओरिजिनल आवाज आणि तुमचा डुप्लिकेट आहे का? आमचा डुप्लिकेट नाही, मग आमचा पहिल्यापासून तेवढा आवाज आहे. हा वाय जरी आवाज वाढला तर लगेच ह्यांचा आवाज वाढला. जा उरका का. घरच्यांना लगेच पटवून सांगायला पटायत आहे. म्हणजे घरच्याला कोणाला घरच्याला लगेच तुझा आई बाप म्हणणार पूर्वी माझ्या जावाई आवाज वाढवतो. तर नाहीतर तुम्हाला काढी टाकायची माहितीच नाही. मी कधी काळी टाकत नाही. सगळ्याला सांगणार डिझेल पेट्रोल टाकतो डायरेक्ट. आंघोळ करती, उशिरा कामधंदा करती. डायरेक्ट आपल्याकडे डिझेल पेट्रोल असतं. वळणच नाही पुरीला. काळीची पिट्टी डिझेल पेट्रोल बोलून देते का मध्येच काळी पिटी पेट्रोल डिझेल यावं त्यावं. बोल तुझं काय म्हणणं आहे ते मला सांग. झालं की आता काळी टाकून झाली तुमची, आग लावून झाली या, नाही भांडणं टाकली लावून पण झाली ती. अजून तर मी काय काळी टाकली नाही, कुठं पेटलेलं दिसत नाही. का सकाळी कोण सांगत होतं काय सासूबाईला पुरीला वळण नाही? कोण सांगत होतं? हाय ती सत्य सांगितलं, पोरीला वळण नाही तुमच्या हाय ते आम्हाला परत करून घ्या. म्हणत परत जदी नाही कळाली बाई आम्हाला. सुखी समाधानात आपली माघारी न्या म्हणलं आम्हाला, कारण परत तिला असं व्हायला नको की जावं काहीतरी हे करून पाठवलं. निघतोय का आवाज? निघतोय का नरड्यात नावाचं निघतोय का आवाज? असं करतोय हे कसं होत. आता आग लागली की कसं होतं, असं होतं. भका 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 धूर निघतो, भका भका डोक्यातनं यांच्या कानातनं. आपलं कामच असं आहे. नाव माझं नारायण, तसं काम आपलं खट्ट. हा मित्रांनो मी नावासारखं हिच्या संग काम करतो. आग लावणाऱ्या म्हणते, बघितलं का? आत जाऊन आग लावणाऱ्या म्हणते. अगं हायच मी आग लाव्या. तुला काय, तू काय समजती ग? मला काय समजती? काय समजती तू? मी आग लावे? हायच आग. बरं मी हायच आग लाव्या. तुझं काय म्हणणं आहे सांग? बुड बुड हलवा, बुड हलवा जरा. बुड हलवा. बुड काय चिकटून बसत नाही कुठं. एका जागेवर बसतोय. आग लाव्या नाऱ्या म्हणली आहे ना. आत्ताच काढी टाकतो का नाही, ठिणगी कशी कुठपर्यंत कुठं जाते ती. मग बघते मी काय करायचं ती. आत्ता फोन सासूला करतो आत्ता आणि म्हणतो तुमची चला. पोरगी अशी म्हणते, पोरगी म्हणते मला तिकडे यायचंय, माहेराला राहायचंय. माहेराला जाणार नाही काय नाही, पण तुमचीच आग लावणार. बर लाव, माझी लाव, कोणाची पेटती बघू. तर मित्रांनो बघतो आता ही काय गंमत. आग लावलेली तुम्हाला सांगतो कशी लावली ती. बाय मित्रांनो.